अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा, अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा, मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते, लाल साडी नेसीन म्हणते, जरीची चोळी घालीन म्हणते, अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा, 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 अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा. मला मुद्दाम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मी बघत असताना बाकीच्या सगळ्या जणी पारंपरिक पद्धतीने त्या आगोटा पागोटाची जी मूळ स्टेप आहे त्या करताना दिसत होत्या आणि तुमच्याकडे सेंटरला काहीतरी तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत होता, ते हे काय होतं? हा कोकणात केला जातो असा. हा, आणि ते खास म्हणजे कंबर, हात आणि पाय ह्याचं सिंक्रोनायझेशन आहे. उगाच आता लोक एरोबिक्सला जातात, हेच केलं तर केवढं तरी एरोबिक्स होऊ शकतं. अगदी. हा, मग आता यानंतर ह्यानंतर आपण दिंड करतोय. चला दिंड या प्रकाराचा आता आनंद लुटूया. दिंड मोडग पोरी दिंडाची लांब दोरी, दिंड मोडग पोरी दिंडाची लांब दोरी, दिंड कस मोडू बाई दिंडोरी दिंडाची लांब दोरी, दिंड मोडग पोरी दिंडाची लांब दोरी. वा 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 वा. मग मला सांगा आता यानंतर कोणता प्रकार काय? आता वाकडा झिम्मा. वाकडा झिम्मा म्हणजे काय असतं त्याच्यात? म्हणजे डाव्या हाताला एकीने टाळी द्यायची, एकीने उजव्या हाताला, असं तो वाकडा टाळी देत जायचं. त्याचा तुम्हाला 2-3 प्रकार बघायला मिळतील. अच्छा, काय काय असतात ते? आता ते एक साधा वाकडा झिम्मा म्हणजे साधा वाकडा झिम्मा म्हणजे मेनू कार्डच आहे यांच्याकडे. दुसरा वाकडा झिम्मा खेळताना गोलगोल करायचं. अच्छा, असं. हा, म्हणजे खालीवर येत देत जायचं. तिसरा असं आहे की पंखा करायचा. पंखा? हा, एक आपल्या मांडीवरती मारायचं, दुसरं आपल्या पार्टनरला द्यायचं. पार्टनरला. हा, असा तो वाकडा झिम्मा. बरं, हे काय आहे हे म्हणजे असं सांगून आम्हाला समजणार नाही, ते बघितल्याशिवाय त्याचा आनंद इतरांनाही लुटता येणार नाही. चला बघूया काय आहे. चांदण्यान चांदण पिठवर चांदण, चांदुल्या रातीला बाजा ग बाई, चांदुल्या रातीला बाजा, चांदण्यान चांदण पिठवर चांदण, चांदुल्या रातीला बाजा ग बाई, चांदुल्या रातीला बाजा. या बाजेवर कोण देव निजे ग, कृष्ण देव निजे ग, राधाबाई घाली ते वारा ग बाई, राधाबाई घाली ते वारा. राधाबाईचे वशीन काय गो, कृष्णाच्या गवळणी बारा ग बाई, कृष्णाच्या गवळणी बारा. चांदण्यान चांदण पिठवर चांदण, चांदुल्या रातीला बाजा ग बाई, चांदुल्या रातीला बाजा. वा 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 वा, व्हेरी गुड, अभिनंदन. थँक्यू. आता काय काय दाखवणार? दहीवडा. दहीवडा हे बघा, साधारणतः हे दमून झालं की दहीवडा किंवा अशा पदार्थांकडे ही सगळी मंडळी वळतायत असं वाटतं. मग आता दहीवडा काय खायला देणार आहात का प्रकार आहे? नाही, बघाच ना. आणि नुसतं दहीवडा नाही, वड्यांचे कितीतरी प्रकार आहेत याच्यामध्ये. हो, चला. दहीवडा, बटाटा वडा, साबुदाणा वडा, इडली वडा, मेदू वडा, भरडा वडा, दही वडा, सांबार वडा, मेदू वडा, इडली वडा, दही वडा. बरं मला सांगा, हे वड्याचं पीठ करत होता का तुम्ही? काय चाललं होतं? म्हणजे मला तो ग्राइंडर वाटत होता सगळीकडनं बघताना. पण ते कसं दोघांचंही म्हणजे सिसो सारखी अवस्था आहे खरी. नाही, त्याच्यासाठी वेगळी शक्ती, सिंक्रोनायझेशन, दोघांचं कोऑर्डिनेशन हे किती महत्वाचं आहे ना. हो. पण खूप छान. आता यानंतर कुठले पदार्थ? आपण लाडू केले तर चालतील का? त्यापेक्षा ताळी झिम्मा करूया. ताळी झिम्मा? हा, कारण लाडू आता कॉमन झाले. तो लाडू नको. 3.5 टाळ्यांचा झिम्मा करूया. 3.5 टाळ्यांचा झिम्मा. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. या चिक्क माळेला रेशमी मौशार दोरा ग, मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग,
रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग, अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. वा 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 वा. बरं, मला तुमच्याशी बोलायचं म्हणून इथे आलो. बोला. किती वेगवेगळ्या प्रकारची गाणी या निमित्ताने तुम्हाला गावी लागतात? जवळजवळ 40-50 प्रकारची गाणी मी गाते. सातत्याने? हो, सातत्याने गाते. आणि अनघा मध्ये मध्ये म्हणजे निवेदन करते, म्हणून मला विश्रांती मिळते, म्हणून मला ते शक्य आहे. एवढी गाणी 1.5-1.5-2 तास हा आमचा कार्यक्रम चालू असतो. एवढा वेळ म्हणजे स्टॅमिना राहण्यासाठी तिच्या निवेदनाचा मला खूप फायदा होतो. आणि तुम्हाला गाण्याची आवड आहे? हो, आवड आहे. तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे गाण्याचं? हो. म्हणजे आज बघितलं, त्यामुळे मला तुमच्याशी गप्पा मारायला, म्हणजे तुमच्या सोबत गप्पा मारायला मिळाल्या. किती छान. चला, आता तो क्षण आलेला आहे सन्मानाचा. कारण हा संपूर्ण संघ, ज्याचं नाव आहे गोडवा संस्कृतीचा, आज होम मिनिस्टरच्या या भागामध्ये ही सगळी मंडळी सहभागी झाल्या. या सगळ्यांच्या वतीने या संघाचं नेतृत्व ज्या करतात त्यांना आज आपण मानाची पैठणी देणार आहोत. क्षण आलेला आहे मानाच्या पैठणीचा. पण त्याआधी या सगळ्या जणींचं कौतुक एवढ्यासाठी की इतक्या प्रयोगांमध्ये, इतके कार्यक्रम करत असताना ते सातत्य राखलं. इथे या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कोणी रिकाम्या हाती जात नाही, कारण हा वसा झी मराठीचा आहे. चला, सुरुवात करूया. या सगळ्यांचं अभिनंदन करूया, कौतुक करूया. झी मराठीच्या वतीने ही भेटवस्तू दे. तथास्तु पुणे यांच्याकडून ही मानाची पैठणी. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक मानाची पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.